नमस्कार, मी रोशाली यादव सारंग. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात महत्त्वाची बातमी. कधी तुम्हाला भेटायला न आलेली माणसं आता भेटायला येतील. 7 मे नंतर तुम्हाला अजित पवारच भेटायला येणार. अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर नाव न घेता या शब्दात टीका आहे. ही निवडणूक गावकी भावकीची नाही तर देशाची आहे, असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. अनेक जण भेटतील, अनेक जण सांगतील. इतके दिवस कधी तुम्हाला भेटायला आले नव्हते, असे पण तुम्हाला भेटायला येतील. आता त्यांना तुमची आठवण येईल. किती तारखेपर्यंत? 7 तारखेपर्यंत. 7 तारखेच्या नंतर तुम्हाला अजित पवारच आहे, दुसरं कोणी नाहीये. निव्वळ काही जण विरोधाला विरोध करण्याच्या करता हे सगळे राजकारण करतायत. मला राजकारण करायचं नाही, मला विकास करायचा आहे. देशाचं भवितव्य कुणाच्या हातामध्ये सुरक्षित राहू शकतं आणि ते विचार केल्यानंतर तुमच्या पुढे नरेंद्र मोदींच्या शिवाय दुसरं नाव येणार नाही. लक्षात घ्या, ही भावकीची आणि गावकीची निवडणूक नाहीये. ही देशाचं 140 कोटी जनतेचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. तुम्ही भावनिक होऊन या निवडणुकीकडे बघू नका.